S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने गडकरी रंगायतन येथे गणेशोत्सव आरस स्पर्धेतील विजेत्यांच्या व विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाण्यातील गणेशोत्सव आरास स्पर्धेतील विजेत्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महापौर हरिश्चंद्र पाटील, उपमहापौर मिलिंद पाटणकर, गटनेते संतोष वडवले, जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी, उपआयुक्त अशोक कुमार रणखाम, उल्हास प्रधान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्यातच करिअर करावे व भविष्य उज्ज्वल करावे असे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांचा व विजेत्यांचे कौतुक केले. स्वच्छता पुरस्कार, मराठी, संस्कृत, गुजराती इत्यादी उत्कृष्ट गणेशोत्सव आरास केलेल्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्वतःच्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अँबॅसेडर वाहन बाहेर घेऊन गेल्यानंतर अपघात झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत कारवाईची मागणी करत आहेत. ठाणे शहराचे महापौर हरिश्चंद्र पाटील हे कामकाजाच्या वेळेत पालिकेचे अँबॅसेडर वाहन बाहेर घेऊन गेल्यानंतर अपघात झाला. या अपघातात गाडीची मरगड व बंपपर्यंतचे नुकसान झाले आहे. शिवाय या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात न करता वाहन परस्पर हायवेवरील गॅरेजमध्ये नेण्यात आले. त्यामुळे महापौरांच्या या मुजोर कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे जाब विचारणा करीत आहेत. महापौरांच्या बेकायदेशीर व गैरवर्तणुकीची दखल घेतली पाहिजे अशी मागणी नगरसेवक संजय भोईर यांनी केली आहे. आमदार जितेंद्रराव वाड यांनी या संदर्भात उचित कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. दोषी कोण? जो गाडी ज्याची आहे, ज्या पदाधिकाऱ्याच्या हे नावावर गाडी आहे तो दोषी. महापालिकेचे नियम आहेत. महापालिकेच्या नियमान्वये तुम्हाला गाडी महानगरपालिका हद्दीत आणि मुंबई याच्या परिसराच्या बाहेर गाडी नेता येत नाही. मग ही गाडी तुम्ही कशी काय बाहेर नेली असेल तर कार्यशाळेचा कोणी अधीक्षक असेल आणि सदरचा पदाधिकारी असेल याच्यावर कार्यवाही झालं पाहिजे. तर महापालिकेचे जे अधिकारी आहेत हे प्रकरण दाबण्याच्या मागे आहेत. कोणाकडून माहिती? तुम्ही दाबणार म्हणजे काय करणार? आता गाडी गेली नाही म्हणून सांगणार. जो पदाधिकारी गेले आहेत त्याचे कॉल डिटेल्स आहेत की गाडी कुठे गेली ही माहिती आहे. त्या गाडीमध्ये बसलेली कोण आहेत ही माहिती आहे. ड्रायव्हरला उद्या उलटा सुलटा जर आयुक्तांनी घेतला तर तो कबूलच करणार की कोण मी गाडी घेऊन कुठे गेलो होतो. तेव्हा हे दाबण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी. ही प्रशासनाच्या अंगाशी किती सर गंभीर गोष्ट आहे. महापौर गंभीर गोष्ट आहे कारण का आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये ह्या गाडीने एका इसमाला उडवल्यानंतर ही गाडी एका विशिष्ट जागेवरती लागली आणि त्याच्यानंतर ही गाडी गॅरेजला आलेली. त्यामुळे असं जर गंभीर प्रकार असेल तर महापालिकेने चौकशीचे आदेश द्यावे. आयुक्तांनी याची सखोल चौकशी करावी. म्हणजे तुम्ही आंधळ दळताना सूत्रपीठ खात आहे. महानगरपालिकेमध्ये एकीकडे पैसा नाही, तुम्हाला विकासाची कामं करण्यासाठी बोंबाबोंब एकीकडे सगळं अडचणीत आलेलं आहे आणि अशा ह्याच्यात जर एखादा निरोप जर राज्य करत असेल तर बरोबर नाही. आयुक्तांनी गंभीर दखल घेतली पाहिजे की त्यांच्या अखत्यारीत जर असं त्यांच्या नजरेखालीच चालणार असेल तर महानगरपालिका डबकाईला गेल्याशिवाय राहणारच नाही. ते महापौरांना किती दोषी मानता? ते जबाबदार त्याच्यावरती काय. एक मिनिट. हिंदी हिंदी नाही हो सहाराला लागतं हिंदी. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.
बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पावसाळा सुरू झाला की साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते असे चित्र ठाण्यात निर्माण झाले असून मलेरियाचे 80 रुग्ण तर डेंग्यूचे 11 रुग्ण शासकीय रुग्णालयात आढळले आहेत. नागरिकांनी साथीचे रोग हे ठाणे महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आल्याचे सांगितले आहे. पावसाळा म्हटले की परिसरात सर्वत्र चिखल, पाणी, दुर्गंधी यामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण वाढू लागले. कचरा न उचलणे, उघडी गटारे, औषध फवारणी योग्य वेळेत न केल्यास साथीच्या रोगाची लागण होते. असेच काहीसे चित्र ठाण्यात दिसून येत आहे. ठाणे परिसरातील वाढत्या दुर्गंधीमुळे शासकीय रुग्णालयात मलेरियाच्या 80 रुग्ण तर डेंग्यूचे 11 रुग्ण आढळले आहे. गटारांची उघडी झाकणे, परिसरातील कचरा न उचलल्याने नागरिकांनी दुर्गंधीला ठाणे महानगरपालिकेला जबाबदार ठरवून तीव्र संताप व्यक्त केला. बुखार आया था, मच्छर काट रहा है, डेंगू हो गया है, जनता की वजह से कितनी परेशानी है। मुंगरा में अब बुखार आते हैं, मुंगरा में रहती है। कैसे आजू की परिस्थिति कैसी गंदगी गंदगी बहुत है वहाँ पर, मच्छर बहुत है, साफ करने वाला भी नहीं है। गटर खुले हैं, परेशान जरा से खुली है, सब ठंडा सा पानी बहता है, बहुत गंदगी है। बारिश का पानी। बारिश का पानी ठंडा सा पानी बहता है ओके, गटर में से। ये साफ सफाई होनी चाहिए। हाँ, साफ सफाई होनी चाहिए। सब फूट गए, टाकी सब फूट गई, पाइप सब, उससे परेशान है। अब बुखार भी आ रहा है, इससे बुखार आ गया मेरे को। आप रहते हैं, आप क्यों पेशेंट को क्यों एडमिट किया है और क्या हालत है मुंबई की? मुंगरा के वजह ऐसा है कि वो साफ सफाई का थोड़ा मसला नहीं है और सब जगह गंदगी है, मच्छर, मलेरिया, डेंगू हो रहा है लोगों के पास में पैसे तो है नहीं मगर एडमिट हो रहे बेचारे किस तरीके से किस हाल में मुंबरा पब्लिक के ऊपर क्या तकलीफ हो रही है। हर गंदगी से आदमी बीमार हो रहा है, उनके जीवों से कितना पैसा जा रहा है, बेचारे किधर किधर भाग के पैसा ला रहे, दवाखाने में दे रहे, यहाँ वहाँ से ला रहे, किधर डोनेशन के लिए भाग रहा है, कोई किधर भाग रहा है। पालिका का कोई ध्यान नहीं है। पालिका का ध्यान नहीं, कचरा इधर उधर गटर का पानी, संडास का पानी बहता ही रहता है। गली कुचे में जाके तो गली कुचे में कचरा भरा ही रहता है। का बोले थे मच्छर की वजह से, तो मच्छर की रिपोर्ट में साफ आया, कुछ ऐसा नॉर्मल है रिपोर्ट, लेकिन गंदगी बहुत है यहाँ पे। क्या जो माहौल कैसा है? हाँ, बहुत गंदगी है, कचरा विचरा ये सब, पानी वीनी गटर बहती है, सब होता है। नीचे उतरते वो गंदगी की वजह से बच्चे को बीमार हो गया बच्चा। मच्छर बहुत है, मच्छर काटते, पालिका कोई ध्यान नहीं देती। नहीं ध्यान देते, सब गंदगी है बहुत। कोई दवाई कोई नहीं मारते उससे? नहीं, कोई दवाई नहीं, साफ करना चाहिए। साफ करना चाहिए, कुछ भी नहीं साफ करते, बहुत गंदा है, गटर का पानी बहता है, नीचे उतरो तो बिल्डिंग के, बहुत गंदगी है। तर परिसरात स्वच्छता राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. गटारात कचरा न टाकणे, कचरा कुंडीतच टाकणे ही नागरिकांची कर्तव्य आहेत. पालिका वेळेत कचरा उचलत असल्याने याला पालिका जबाबदार नसल्याचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी सांगितले. आजच्या वेळेला ठाणे शहरामध्ये जवळपास 130 हे तापाचे रुग्ण आहेत आणि 4 स्वाईन फ्लूचे रुग्ण आहेत आणि आज स्वच्छतेच्या बाबतीत जर मुंबईच्या बोलायचं झालं तर आम्ही सातत्याने महापालिकेच्या वतीनं आपण साफसफाईची मोहीम हाती घेतोच, परंतु आमचं तिथल्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला माहिती की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे, जेणेकरून आपल्या आरोग्याला कोणत्याही पद्धतीची बाधा होणार नाही. तर त्याही सगळ्यांची जबाबदारी आहे. सर तिकडे महत्त्वाचं बघितलं का 100 आमच्या ज्या प्रायव्हेट दवाखान्यात गेलो होतो तिथे कमीत कमी आत्ताच 18 पेशंट्स होते जुलैमध्ये पूर्ण 18 आणि गेल्या महिन्यात 6 असं एकूण 25-30 तिकडे पेशंट्स होते आणि एकंदरीत सर्व तिकडे 10-12 जण हॉस्पिटल 10 ते 15 जण हॉस्पिटल्स आहेत. असं एक आकडा बघा 80-90-100 पण जायला असतो आकडा आणि डेंग्यूची 11 त्याच हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह आढळले आत्तापर्यंत पावसामध्ये. तर पुढे अजून तो वाढू शकतो आकडा. तर ह्यासाठी स्पेशली गटारं उघडी आहे, तिकडे गार्बेज लाईन्स उघडी आहे, कचरा उचलला जात नाही, वेळेवरती फवारणी होत नाही असा आरोप. फवारणी आपण सातत्याने करत आहोत, साफसफाईच्या बाबतीतही आपण सातत्यानं पुढाकार घेत आहोत, परंतु नागरिकांची जी सवय आहे की बाबा कचरा उचलता परत त्या ठिकाणी कचरा टाकायची, गटारात कचरा टाकायची आणि गटारात कचरा टाकल्यामुळे गटारात तुंबून त्याचा परिणामी नागरिकांनाच होतोय. त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे साफसफाईच्या मोहिमेमध्ये. त्यांनी जर आपल्या परिसरात जर कचरा नाही केला तर त्यांचं आरोग्य आहे तसे चांगलं राहील. महापालिकेचा हाच प्रयत्न आहे, महापालिका प्रशासनाचाही तोच प्रयत्न आहे की नागरिकांनी आपल्या स्वतः आरोग्याची काळजी आपण स्वतः घ्यायला पाहिजे. महापालिका त्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. साफसफाई असेल, फवारणी असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींची काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. नागरिकांनी उकळलेलं पाणी प्यावं किंवा उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत. ह्या काही बेसिक जरी काही
काळजी घेतल्या नागरिकांनी तर मला वाटतं की त्यांचं आरोग्य काही प्रमाणात ह्या धोक्यापासून वाचू शकतं. त्या फवारणीचे डोस वाढवण्यात संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अदरवाईज साफसफाईच्या बाबतीत जसं गार्बेज लाईन उघडी असं यापूर्वी आपण नालेसफाई किंवा गटाराचे जे आहे गटाराची जे उघडी गटार असतील तर ती तातडीने ती बंद करण्याची कारवाई केली जाईल. परंतु पुन्हा सातत्यानं मी महापालिका प्रशासनाच्या वतीने हे सांगू शकेन इव्हन महापालिका आयुक्त महोदयांचं हेच मत आहे की नागरिकांनीही आपली एक बेसिक जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या आरोग्याची आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्वांनी महापालिका सहकार्य करायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परब सह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे.